वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट माणगाव परिसरात गारपीट, पिकांचे मोठे नुकसान। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील कानगाव आणि समुद्रपूर तालुक्यातील माणगाव परिसरात गारांसह पाऊस पडल्याने गहू, हरभरा, तूर आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। वर्धा जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल झाला असून माणगाव आणि कानगाव परिसरात गारपिटीसह पाऊस पडला। या अनपेक्षित हवामानामुळे गहू, हरभरा, तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। हवामान तज्ञ पंजाब डक यांचे निरीक्षण योग्य ठरले असून शेतकऱ्यांसाठी ही संकटाची वेळ असून प्रशासनाने पीक नुकसान पाहता तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे। तुम्हाला एक सांगू इच्छितो, अंदाज कधीच फेल जात नाही, पण काय होतंय तुम्हाला सांगतो, पाऊस सांगितला वर्धा जिल्ह्याचा, पण वर्धा जिल्ह्यामध्ये कितीतरी 200-300 गाव आहेत। मग वर्ध्याच्या त्या भागात पडत नाही, इकडल्या भागात पडत नाही। मग लोकांना वाटतं की अंदाज, पण मी काय करतो, जिल्हावाया अंदाज सांगतो असो। पण तुम्ही एखाद्या शेतकऱ्याने मला फोन लावून विचारा, लोकेशननं सांगा, इथंच नाही तर तुम्ही अमेरिकेला जा, तिथलं लोकेशननं सांगता पाऊस कसा पडणार। म्हणजे हे लोकांचं काय झालं की मी जे काम करतो हे शेतकऱ्याच्या हितासाठी करतो, मी कोणत्या विद्यापीठाला धरून काम करत नाही। मग ते विद्यापीठावाले माझ्याकडे विरोधक आहेत की ते इतके तेवढे पण असते। संत तुकाराम महाराजांना लोकांनी नाव बोट ठेवलं, मागं पुढं पाहिलं, मी तर साधा शेतकरी। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।